नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय द रिंगण लाईव्ह. खरं तर आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची अवस्था सध्या अशी झालीये की खुर्ची एक आणि दावेदार अनेक. शिक्षणाच्या प्रश्नांपेक्षा शिक्षण मंत्री पदाची चर्चा जास्त रंगतीये, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण कधी नीट परीक्षेचा गोंधळ, कधी पेपर फुटीचे आरोप, कधी विद्यार्थ्यांचा संताप, तर कधी शिक्षण व्यवस्थेवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. एकूणच शिक्षण खात्याभोवती वादांची मालिका काही थांबायचं नावच घेत नाहीये. आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एक नवं नाव चर्चेत आलंय, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. होय, देवेंद्र फडणवीस. शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट दावा केलाय की पुढचा केंद्रीय शिक्षण मंत्री कोण असेल याचा अंदाज बांधण्याची गरज नाही. नाव लिहून ठेवा, देवेंद्र फडणवीस. राऊतांच्या या दाव्यामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय चर्चेला अक्षरशः तोंड फुटलंय. आता राऊत साहेबांचा दावा म्हणजे साधा सुद्धा दावा नाही. त्यांच्या मते ही काही हवेतून आलेली बातमी नाही, तर खबर पक्की आहे, अशा थाटात हा दावा करण्यात आलाय. त्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणाऱ्या फडणवीसांना आता दिल्लीच्या सत्तेत केंद्रात पाठवण्याची तयारी सुरू आहे का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. राऊतांच्या कथित माहितीनुसार मोदी आणि फडणवीस यांच्यात एक गुप्त बैठक झाली. या भेटीमध्ये शिक्षण खात्याची सध्याची अवस्था, देशाच्या शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हानं आणि भविष्यातील विकसित भारत यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं राऊत सांगतात. आणि याच ठिकाणी राजकारणाचा नेहमीचा मसाला सुरू होतो. मोदींचा आग्रह आहे दिल्लीला या, फडणवीसांचा सूर आहे महाराष्ट्रातच बरं आहे. मोदींचा पुन्हा आग्रह दिल्लीला या आणि फडणवीसांकडून पुन्हा विचार, मग महाराष्ट्राचं काय? अर्थात हा संवाद प्रत्यक्ष झाला की राजकीय कल्पनाशक्तीला पंख फुटले, हे मात्र राऊत साहेबच जाणतायत. पण राऊतांच्या दाव्याला जर खरंच वजन असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणातही मग मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण एका दगडात दोन पक्षी मारायचे असतील तर दिल्लीची जबाबदारी फडणवीसांकडे आणि महाराष्ट्राची धुरा दुसऱ्या चेहऱ्याकडे, अशी काही राजकीय गणितं आखली जात आहेत का, हा सवाल देखील उपस्थित होतोय. आणि हे सगळं काही अशा वेळी घडतंय जेव्हा शिक्षण क्षेत्र आधीच प्रश्नांच्या भडीमाराखाली आहे. नीट सारख्या प्रवेश परीक्षांवरील वाद, पेपर फुटीचे आरोप, विद्यार्थ्यांचे आंदोलन, परीक्षा प्रक्रियेवरील प्रश्न आणि त्यावरून केंद्र सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल. विद्यार्थी म्हणतात आमच्या भविष्याशी खेळू नका, विरोधक म्हणतात शिक्षण व्यवस्था सांभाळा. आणि सरकार समोर मोठा प्रश्न आहे की या सगळ्याला उत्तर नक्की कोण देणार? अशा वेळी शिक्षण मंत्री पदाची खुर्ची फक्त खुर्ची राहत नाही, तर ती राजकीय अंगारावर ठेवलेली कढई बनते. त्यामुळे राऊतांनी फडणवीसांचं नाव पुढे केल्यानं चर्चेला आणखीनच तडका मिळाला. राऊत म्हणतात फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्रात त्यांच्या जागी मुख्यमंत्री कोण? म्हणजे घरचा कारभारी बदलला तर घराची चावी कोणाच्या हातात, हा पुढचा प्रश्न आहे. मात्र या संपूर्ण दाव्यातला सर्वात रंगतदार भाग शेवटी येतो. राऊत साहेबांनी या कथित गुप्त बैठकीचे इतके बारकावे सांगितलेत की ऐकणाऱ्याला क्षणभर वाटावं मोदी आणि फडणवीस बोलत होते की राऊत साहेबच तिथे पंच म्हणून बसलेले होते. बैठक कुठे झाली? गुप्त ठिकाणी. वेळ कोणती? पहाटेची. आणि मग जेव्हा या गुप्त भेटीचं ठिकाण विचारलं तेव्हा सगळ्या राजकीय रहस्यावरचा पडदा एका क्षणात उघडला. ठिकाण भांडूप, मैत्री बंगला आणि वेळ पहाटे 4:30. म्हणजे दिल्लीच्या राजकारणातल्या या कथित महाभेटीची लोकेशन थेट मुंबईच्या भांडूपमध्ये मिळाली. आता याला काय म्हणायचं? नाव मोठं आणि लक्षण खोटं म्हणायचं की खबर अंदरकी हे असं म्हणायचं? कारण राजकारणात म्हणतात ना, दूरच्या डोंगराला साज दिसतो पण जवळ गेल्यावर दगडच निघतो. तसंच हे शिक्षण मंत्री पदाचं प्रकरण आहे का की खरोखरच दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये फडणवीसांचं नाव फिरायला लागलंय? सध्या तरी निश्चित एवढंच आहे, शिक्षण मंत्री पदाची खुर्ची तापली आहे, फडणवीसांचं नाव चर्चेत आलंय आणि राऊतांनी या चर्चेवर राजकीय फटाक्यांची लढीच लावली आहे. आता या लढीचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतो की भांडूपच्या मैत्री बंगल्यापर्यंतच मर्यादित राहतो, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि तोपर्यंत दिल्ली म्हणते या, महाराष्ट्र म्हणतो थांबा. राऊत म्हणतात नाव लिहून ठेवा आणि फडणवीस म्हणतात तरी काय, हेच अजून गुलदस्त्यात आहे. कारण शेवटी राजकारणाची एकच म्हण खरी आहे,
इथे कधीच कोणाचा डाव लागेल आणि कोणाचा पत्ता कट होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच शिक्षण मंत्री पदाची खुर्ची कोणाची, फडणवीसांची की फक्त चर्चेची? उत्तरासाठी दिल्लीकडे पाहायचं की पुन्हा भांडूपकडे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन विश्लेषण माहिती पर व्हिडिओ पाहण्यासाठी द रिंगण लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेतीये. कुठेही जाऊ नका, पाहत रहा द रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओत, नव्या विषयासह, नव्या विश्लेषणात.